पूर्व नागपुरातील बिडगाव येथील पंतप्रधान आवास योजनेत सुरू असलेल्या अवैध कामासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली। बुधवारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासबाहेर आंदोलन करत NIT अध्यक्षांना तत्काळ कारवाईची मागणी करणारं निवेदन सादर केलं। कारवाई न झाल्यास आपल्या खास शैलीत कारवाई करू असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला। सिम्बायोसिस कॉलेजच्या थोड्या अंतरावर सुरू असलेल्या बियर शॉपीच्या नावाखाली एक बियर बार आणि एक ज्या प्रकारे पब त्या ठिकाणी त्यांनी उघडलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी माननीय सभापतींना निवेदन दिलेलं आहे। ते प्रधानमंत्री आवास योजना आहे, ते त्याचे जो ब्लॉक आहे तो जीवनावश्यक वस्तूसाठी लोकांना दिला जातो। मेडिकल असो, फार्मसी असो, किराण्याची दुकान असो, फळभाज्यांची दुकान असो, पण सरासरी त्या ठिकाणी एक बियर शॉपी बियर बार त्या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे आणि ते MMRDCच्या अधिकाऱ्याच्या अलगर्जीपणामुळे या त्यांच्या काही विशेष प्रेमामुळे एक्साईजवाले आणि हे MMRDCचे अधिकारी यांच्यामुळे त्या ठिकाणी ते उघडण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ बंद करण्यात यावं। तिथल्या युवकांनी, तिथल्या महिलांनी आमच्यासमोर तक्रार केल्या की रात्री कॉलेजचे मुलं या ठिकाणी येतात आणि सरासरी दारूचं प्रमाण आणि मुलं मुली हे सगळ्याच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते। म्हणून आमदार साहेबाकडे ते तक्रार आली, माननीय अध्यक्षांकडे तक्रार आली। त्याच्यानंतर सूचनेनुसार आम्ही आज सभापतींना भेटणार आहे। हे 6 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्यांना वेळ दिली आहे की 6 दिवसाच्या आतमध्ये की तुम्ही याच्यावर कारवाई करा, अन्यथा तिथले नागरिक आणि महिला घेऊन युवा मोर्चा आपल्या स्टाईलने ते बंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही माननीय सभापतींना सांगितलं। आणि त्या ठिकाणी अवैध अतिक्रमण जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे ते त्वरित त्या ठिकाणून हटवण्यात यावं अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने आज माननीय सभापतींना केलेली आहे।